नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी आज खूप खुश आहे आणि का खुश आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून. तर आता मी जात आहे डान्स क्लाससाठी. मला ना बऱ्याच दिवसापासून डान्स क्लास जॉईन करायचा होता आणि आमच्या इथे एकदम सुंदर डान्स क्लास आहे आणि त्या क्लासचं नाव आहे RRDA डान्स क्लास. तर तिथे माही जात होती, थोडे दिवस तिने पण केला आहे तिकडे डान्स आणि डोंबिवलीतला सध्याचा म्हणजे नंबर 1 बोलता येईल असा डान्स क्लास आहे. आणि ते जे सर आहेत, ज्या सरांकडे माहीला मी डान्स क्लासला टाकलं होतं, तर ते सरसुद्धा माझे चांगले ओळखीचे आहेत आणि त्यांनी लेडीज बॅचेस पण सुरू केलेले आहेत. म्हणजे आपल्या लेडीजसाठी स्पेशल नवीन बॅच ते लोक सुरू करतात. तर त्यांचा मला टेक्स्ट आलेला की तुम्ही म्हणजे इंटरेस्टेड असाल तर मग तुम्ही या, इंटरेस्ट असेल तर. बघा यांची मस्ती, किती मस्ती करतात. मी माझं व्हिडिओचं शूट करत होती आणि त्यासाठी मला डिस्टर्बन्स नको होता, पण ह्या मुली इतका आवाज करत होत्या की फायनली मला त्यांना ओरडण्यासाठी इथे यावं लागलं. अशा प्रकारे यांची मस्ती चालू आहे आणि मला आता जायचं आहे डान्स क्लाससाठी. तर आज डेमो क्लास आहे आणि डेमो क्लास फ्री आहे. तर म्हटलं जाऊन तर बघूया की कसं आहे, कारण मला डान्सची भयंकर आवड आहे, प्रचंड आवड आहे आणि मला खूप दिवसांपासून डान्स शिकायचा आहे. आणि ते सर खूप छान आहेत स्वभावाने वगैरे आणि भरपूर लेडीज तिथे ऑलरेडी डान्स क्लासला जातात आणि मी ऐकले की खूप छान असतो तो डान्स, खूप छान शिकवतात वगैरे. तर म्हटलं जाऊन या. तर माझी फ्रेंड आता येते घरी, स्वाती, तिची वाट बघते, ती आता येईलच. ती आली की आम्ही लगेच निघणार आहोत डान्स क्लास जाण्यासाठी. चला मग तुम्हालाही दाखवते कसा डान्स क्लास येते. तर हा आहे आमचा डान्स क्लास. आम्ही आता भरपूर वेळ प्रॅक्टिस केली आहे आणि हे आमचे सर आहेत, तेजस सर, हे आमचे सर आणि या आहेत आमच्या मॅडम, त्या फोटोशूटमध्ये बिझी आहेत. आणि आमचे जे डान्स इन्स्ट्रक्टर आहेत ते ह्याच असणार आहेत, वृंदा मॅडम. हाय मॅम. हॅलो. तर मॅडम तुम्ही खूप छान डान्स शिकवला, आम्हाला खूप आवडलं, तुम्ही मस्त डान्स शिकवला आणि आम्हाला नेहमी आता तुम्हीच हवे आहेत डान्स म्हणून. आणि थँक्यू सो मच, मला तुम्ही तुमच्यासारखे स्टुडंट्स भेटले. थँक्यू सो मच. सच अ लवली पर्सन आणि ते खूपच छान शिकतात आणि खूप थँक्यू, ग्रेट लर्नर आहे. थँक्यू एवढं कौतुक केल्याबद्दल. सर इथे आम्हाला मोमेंट्स समजून सांगत होते की कशा प्रकारे डान्स केला पाहिजे, प्रॉपरली मूव्स कसे आले पाहिजे. तर इतकं भारी वाटत होतं ना की खूप दिवसापासून मला डान्स क्लास म्हणजे चालू होतं, पण ते पॉसिबल होत नव्हतं काही ना काही रिझन्समुळे. पण फायनली मी डान्स क्लासला आली आणि मला खूप छान वाटलं आहे आणि आता मी कंटिन्यू करण्याचा डिसिजन घेतला आहे. तर मला खूप भारी वाटतं आहे. कसं आहे ना, आपण आपल्या काही गोष्टी जे पॅशन आहे आपलं ते आपण फॉलो केलं पाहिजे. डझंट मॅटर व्हॉट युअर एज इज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. हां बरोबर आहे, आपण संसारिक आहोत, आपल्याला बाकीचे पण बरेच प्रॉब्लेम असतात. पण मला असं वाटतं की आपण गृहिणी जरी असलो किंवा आपण वर्किंग वुमन जरी असलो तरी आपण आपलं पॅशन नेहमी फॉलो करायला हवे. ज्या काही हॉबीज आपल्या आहेत त्या आपण फॉलो करायला हव्या. आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, ह्या काही आपण नाकारू शकत नाही, पण आपल्या जबाबदाऱ्या करता करता आपण स्वतःचे हॉबीज आणि स्वतःचे पॅशन पण फॉलो केलं पाहिजे. ज्या स्किल्स आपल्यामध्ये आहेत त्या स्किल्स आपण इम्प्रूव्ह करून पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या सर्व गोष्टींसाठी एज वगैरे गोष्टी मॅटर करत नाही. तुम्हाला तुमची हौस कोणत्याही वयात तुम्ही पूर्ण करू शकता आणि यालाच आपण सेल्फ लव्ह बोलतो. आपण स्वतःवर थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक गृहिणीने स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःचे पॅशन्स आणि इच्छा फॉलो केल्या पाहिजे असं मला वाटतं. तर मॅडम मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही इतका छान डान्स करता, तर तुम्ही कधीपासून करायला स्टार्ट केलं आणि इतकं ग्रेसफुली कुठे शिकलात आणि इथे तेजस सरांकडे कोणी तुम्हाला एनकरेज केलं की तेजस सरांकडे यायला पाहिजे असं? शुअर, ॲक्च्युली मी खूप वर्षापासून डान्स करते, बट सध्या मला एक प्रॉपर एक प्लॅटफॉर्म भेटला आहे जिकडे मी शिकू शकते. पहिले मी स्वतः लोकांच्या घरी जाऊन शिकवत होते, बट आता मला प्रॉपर एक प्लॅटफॉर्म भेटते जिकडे मी खूप लोकांना शिकू शकते. अच्छा. वन ग्रुपमध्ये खूप नवीन डान्स स्टेप्स तुम्ही शिकू शकतात, डिफरंट फॉर्म शिकू शकतात आणि त्याच्यात खूपच म्हणजे डिफरंट व्हरायटीज घेऊन. हो, ते तर आम्ही बघितलं. तुम्ही खूपच छान. आणि तुम्ही किती वर्षापासून डान्स करताय? म्हणजे हा निअरबाय 10 or 12 years झालं असेल. मी व्हेरी नाईस. होती तेव्हापासून मी डान्स करते. अच्छा. आणि हा एक डान्स फॉर्म येतो की सगळे डान्स फॉर्म येतात तुम्हाला? 5-6 डान्स फॉर्म येतात मला. अरे वा, छान. तुम्ही माझ्या क्लासला या, तुम्ही नवीन डान्स फॉर्म
हो हो मॅम, नक्की. आम्हाला खूप मजा आली तुमच्याबरोबर. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही खूप मस्त आणि इझी गोईंग आहात. इझी स्टेप्स तुम्ही कसे बिगनर्सला शिकवायचं हे पण तुम्ही एकदम मस्त सांगता. आणि ऑब्वियसली तेजस सरांबरोबर आहे तर एकदम भारीच होणार आहे एक्सपिरियन्स. खरंच मजा येणार आहे तुमच्याबरोबर. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू मॅम, बाय. तर हा जो डेमो क्लास होता हा बॉलिवूड डान्स स्टाईलसाठी होता. म्हणजे बॉलिवूडमध्ये जसे डान्स असतात त्या टाईपचे डान्स आम्हाला इकडे शिकवणार आहे. पण बाकी पण अनेक प्रकारचे डान्स स्टाईल्स इकडे शिकवतात. फॉर एक्झाम्पल मला सेमी क्लासिकल पण शिकण्याची इच्छा आहे. बघू आता ते पुढे कसं कसं कंटिन्यू होईल ते. डान्स क्लासनंतर मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी आणि माझी फ्रेंड स्वाती आम्ही दोघीजणी पावभाजी खाण्यासाठी गेलो. आणि हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे पावभाजी खाण्याचं. आम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटची पावभाजी आवडत नाही. आम्ही नेहमी इथेच येतो. आम्हाला टेस्ट इथली इतकी आवडते की आम्ही बाकी कोणता ऑप्शन बघतच नाही, सरळ इथे निघून येतो. खूप सुंदर टेस्ट असते आणि खूप अशी गरमागरम पावभाजी असते. आणि पावसाळ्यात तर गरम गरम पावभाजी खायला खरंच खूप मजा येते. तर आम्ही दोघी मुलींना पण घेऊन आलो होतो. तर थोडा वेळ आम्ही पावभाजी एन्जॉय केली आणि मग त्यानंतर आम्ही वॉकिंग करतच घरी आलो. कारण त्या दिवशी पाऊस एवढा काही पडत नव्हता, म्हणून म्हटलं थोडंसं वॉक करत जाऊया. थोडा टाईमपास पण होईल आणि थोडं फिरणं पण होईल. तर कारण मी आणि स्वाती पण खूप दिवसांनी भेटलो होतो. ती वर्किंग आहे त्यामुळे तिला जास्त वेळ नसतो. मोस्ट ऑफ वीकेंड्सलाच ती बाहेर येते. त्यामुळे शक्यतो आम्ही वीकेंड्सला भेटतो. काही ना काही प्लॅनिंग आमचं चालूच असतं वीकेंडला. तर आम्ही पावभाजी खायला गेलो होतो डान्स क्लासनंतर. आणि पावभाजी खाऊन आता आम्ही घरी आलो आहोत आणि एकदम व्यवस्थित फ्रेश पण झाली आहे मी. तर आज खूप लेट झाला आहे. ऑलमोस्ट 12 वाजून गेलेले आहेत. झोपायला खूप लेट होणार आहे. तर आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आजचा एक्सपिरियन्स आणि मला खूप छान वाटते की मी आज फायनली डान्स क्लासला गेली. मला भरपूर दिवसापासून डान्स क्लासला जायची खूप इच्छा होती, पण जमत नव्हतं काही कारणामुळे. पण आता आज जेव्हा मी तिकडे गेले तर मला खूप फ्रेश पण वाटलं. माइंड पण एकदम असं फ्रेश झाल्यासारखं झालं खूप दिवसानंतर. आणि खूप रिलॅक्स आणि बोलतात ना डान्स आपल्याला सगळा स्ट्रेस विसरवायला लावतो, तसंच अगदी एकदम फ्रेश वाटलं. आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केलं. मी आणि माझी ती फ्रेंड आहे स्वाती, आम्ही दोघी गेलो होतो. आणि तेजस सरांनी पण आम्हाला खूप हेल्प केला. आणि जी आमची इन्स्ट्रक्टर आहे डान्स इन्स्ट्रक्टर वृंदा, तिने पण आम्हाला खूप हेल्प केलं. तर आज तर आमचा डेमो क्लास होता. आम्हाला डेमो क्लास खूप आवडला आहे. तर आजचा जो क्लास होता तो फ्री होता. पण आता नेक्स्ट क्लासपासून आम्ही सरांना सांगितलं की आम्ही येणारच आहोत, आम्हाला आवडला आहे डान्स क्लास. तर माझी खूप वर्षांपासून अशी इच्छा होती की मी डान्स शिकावं आणि मी शिकतच नव्हती. म्हणजे काही कारणामुळे नाही जमत होतं शिकायला. तर आता मी येणार आहे फायनली शिकायला. तर खूप छान वाटतंय की ही पण एक नवीन जर्नी सुरू होते असं वाटतंय. तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.